नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या नीटच्या मराठी प्लॅटफॉर्मवरती. आज आपण पिनियल ग्लँड बद्दल माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, पिनियल ग्लँड ही एंडोक्राइन ग्लँड आहे. आता एंडोक्राइन ग्लँड काय असते हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहोत. तर पिनियल ग्लँड ही सुद्धा एक एंडोक्राइन ग्लँड आहे. तर हिचा प्रेझेन्स कुठे आहे म्हणजे लोकेशन कुठे आहे हे इथे आपण या फिगरमध्ये पाहू शकता. पिनियल ग्लँड ही डॉर्सल पोझिशन ऑफ फोर ब्रेन मध्ये लोकेट असते. आता फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन हे ब्रेनचे प्रकार आहेत. हे तुम्ही शिकले असेल की तर याच फोर ब्रेनच्या डॉर्सल साईडला पिनियल ग्लँड ही प्रेझेंट असते. पिनियल ग्लँडचं लोकेशन तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे, ही आहे पिनियल ग्लँड. ओके, तर पिनियल ग्लँड ही सुद्धा महत्त्वाची एंडोक्राइन ग्लँड आहे. पिनियल ग्लँड is located on the dorsal side of forebrain. Pineal secretes a hormone called melatonin. Melatonin. तर आपल्याला हा MCQ हा क्वेश्चन येऊ शकतो की पिनियल ग्लँड जे हार्मोन सिक्रेट करतं त्याला काय म्हणतात. तर तुम्हाला कन्फ्यूज होईल मेलॅनिन आणि मेलॅटोनिनमध्ये. या अगोदर आपण पाहिलेलं आहे की पिट्युटरी ग्लँडमध्ये जेव्हा आपण ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस पाहतो तेव्हा ॲडेनोहायपोफायसिसच्या पार्स डिस्टॅलिसमध्ये काही हार्मोन सिक्रेट होत होते आणि पार्स इंटरमिडियामध्ये एकच हार्मोन सिक्रेट होत होता आणि तो होता मेलॅनिन. मेलॅनिन हा हार्मोन सिक्रेट होत होता पार्स इंटरमिडियामध्ये. मेलॅनिनचं काय काम होतं की तो आपल्या बॉडीला जो कलर येतो, जो स्किनला कलर येतो, मेलॅनिनचं सिक्रेशन जास्त राहिलं तर डार्क कलरची स्किन होते आपली आणि मेलॅनिनचं सिक्रेशन कमी असेल तर फेअर होतं, माणूस गोरा बनतं. तर ते वेगळं आणि इथं मेलॅटोनिन हा वेगळा. तर या दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर पिनियल ग्लँडचं सिक्रेशन जे आहे, जे हार्मोन सिक्रेट करतं त्याला म्हणतात मेलॅटोनिन. तर मेलॅटोनिन हे लक्षात ठेवा. तर मेलॅटोनिन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ 24 hour रिदम ऑफ अवर बॉडी. आता हे काय आहे? ठीक आहे, मी सांगते. हे बघा, आपली जी 24 तासाचं जे आपल्या शरीराची रिदम आहे, डाययुरनल रिदम आहे, ती मेंटेन कोण करतं? मेलॅटोनिन करते. इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, काही एक्झाम्पल दिलेले आहेत की इट हेल्प्स इन मेंटेनिंग द नॉर्मल रिदम्स ऑफ स्लीपिंग, वेक सायकल, झोपणे आणि उठणे, बॉडी टेम्परेचर, आपल्या शरीराचं तापमान हे कंट्रोल करतं. इन ॲडिशन मेलॅटोनिन ऑल्सो इन्फ्लुअन्स मेटाबॉलिझम, पिगमेंटेशन, मेन्स्ट्रुअल सायकल ॲज वेल ॲज अवर डिफेन्स कॅपेबिलिटी. आता इथे काय दिलेलं आहे, याचं मेन काम काय आहे? स्लीप आणि वेक सायकल, झोपणे आणि जागणे, बॉडी टेम्परेचर मेंटेन करणे हे महत्त्वाचं काम आहे. पण त्या व्यतिरिक्त पण काही काम आहेत जे की मेटाबॉलिझम आहे. आपल्या शरीरामध्ये जे कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम होतं, जे शरीरामध्ये पचन, डायजेशन करण्यासाठी जे काम चालू असतं त्यामध्ये पण याचा खूप रोल आहे. पिगमेंटेशन, जसं की मी मेलॅनिन बद्दल माहिती दिली, तर त्याच्यासाठी पण इनडायरेक्टली का होणार पिनियल ग्लँड ही सुद्धा महत्त्वाची ठरते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे मेन्स्ट्रुअल सायकल ही खूपच महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? कारण आपल्याला माहिती आहे मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 दिवसाची असते. 28 दिवसानंतर ती रिपीट होत असते. तर ही करेक्ट 28 दिवसानंतरच रिपीट का होते, म्हणजे एका महिन्याच्या नंतरच का रिपीट होते? काही जणांना प्रॉब्लेम असतो, तो कमी जास्त ही डेज असतात, पण जनरली प्रत्येकाचे एका महिन्यानंतर पिरियड्स येत असतात, मेन्स्ट्रुअल सायकल होत असते. तर हे कंट्रोल
कोण करतं तर हे मेलॅटोनिन करतं. ठीक आहे. आवर डिफेन्स कॅपेबिलिटी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता, हे सुद्धा इनडायरेक्टली कोण कंट्रोल करतं? मेलॅटोनिन करतं. ठीक आहे. जर तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की आपली जी स्लीप आणि वेकअपची सायकल आहे ती कोण कंट्रोल करतं? तिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये मेलॅनिन, मेलॅटोनिन, पिट्युटरी ग्लँड असे काही ऑप्शन येतील. तर करेक्ट आन्सर काय आहे? मेलॅटोनिन. पिनियल ग्लँडचा सगळ्यात मोठा रोल काय आहे की तो जी 24 अवर डाययुरनल रिदम असतं आपल्या बॉडीचं ते कंट्रोल करणं. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल, बॉडी टेम्परेचर, डिफेन्स कॅपेबिलिटी हे सगळं त्यामध्ये येते. थँक्यू. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि अजून काही तुम्हाला कोणते टॉपिक जे महत्त्वाचे वाटतात ते तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये टाका. त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. स्टे ट्यून विथ दिस रँकर्स बायोलॉजी यूट्यूब चॅनल. ठीक आहे. थँक्यू.